जर्मनमध्ये असे काही भन्नाट आणि मजेशीर शब्द आहेत जे भावना आणि परिस्थिती हे एका शब्दात एक्सप्रेस करतात. सो आज मी असे काही शब्द आणलेत जे मला माझ्या स्टडी थ्रू किंवा शिकवताना आय फाउंड देम आउट आणि बघूयात आज ते शब्द काय आहेत. पहिला शब्द आहे कुमरस्पेक. भन्नाट मजेशीर शब्द आहे हा. कुमरस्पेक म्हणजे काय? दुःख आणि तणावामुळे वाढलेले वजन. ओके, म्हणजे याच्यात इमोशन्स पण कव्हर होतात आणि परिस्थिती पण कव्हर होते. कुमर इज ॲक्च्युली सॉरो, पेन, अँड स्पेक म्हणजे बेकन. सो जर तुम्ही एखाद्या तणावातून जात आहात किंवा तुम्ही काहीतरी इमोशनल सिच्युएशनमधून जात आहात आणि त्याच्या थ्रू तुमचं जर वजन वाढलं तर युल हॅव टू से कुमर स्पेक. फॅन वे. ओके, ह्याच्यात दोन शब्द आपण मिक्स केलेत. फॅन म्हणजे दूर दूर कुठेतरी आणि वे म्हणजे पेन. सो जेव्हा तुम्हाला कुठेतरी दूर जायची इच्छा होते तेव्हा त्याला म्हणतात फेन वे. तुम्ही अशा कधी कुठल्या सिच्युएशनमध्ये आहात का की तुमच्यासोबत जो कोणी आहे, फ्रेंड असू दे, घरचे असू दे, त्यांनी अशी काहीतरी एखादी अशी गोष्ट केली आणि तुम्हाला लाज वाटली? सो त्या वर्डला आपण म्हणतो फ्रेंड शेमन. म्हणजे सेकंड हँड शेम जे आपण म्हणतो, फ्रेंड शेमन, की दुसऱ्याच्या वतीने आपल्यालाच लाज वाटते की अरे हा असा का करतोय, त्याला आपण म्हणणार फ्रेंड शेमन. हा जो वर्ड आहे ठोर श्लूस पानिक, आय थिंक आज आपण सगळेच हा कुठे ना कुठे अनुभवतो ही फिलिंग. ठो इज गेट, श्लूस हॅज कम फ्रॉम श्लीसन म्हणजे टू क्लोज, अँड पानिक इज टू पॅनिक. ठोर श्लूस पानिक म्हणजे काय की यू फील की आता हे दरवाजा बंद होणार आहे आणि बिफोर दॅट आय हॅव टू डू समथिंग. म्हणजे वेळ निघून जाईल या भीतीची घालमेल. सगळेच इंस्टाग्राम यूज करतो आणि इंस्टाग्रामवर एवढे ट्रेंड्स येत राहतात आणि त्याच्यातून काही नवीन गाणी आपण नुसती ऐकत असतो ना, तर ते जर एखादं गाणं आपल्या डोक्यात अडकलं आणि तेच तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये तेच गाणं फक्त ऐकू येतं तुम्हाला, फॉर दॅट जर्मन्स यूज ओ वुर्म. ओ वुर्म. ओ म्हणजे कान आणि वुर्म म्हणजे वर्म. सो लिटरली कानात अडकलेला किडा, विच इज दॅट गाणं की ते नुसतंच तुमच्या डोक्यात वाजतंय आणि अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्समध्ये पण तुम्हाला त्याच गाण्याची मे बी नॉट आठवण येते, बट ते यू रिकॉल दॅट सॉन्ग इन एव्हरी सिच्युएशन. नेक्स्ट वर्ड आहे शाडेनफ्रॉइड. ओके, शाडेनफ्रॉइड म्हणजे आसुरी आनंद. लिटरली म्हणजे काय की समबडी इज गोइंग थ्रू समथिंग, कोणाच्या आयुष्यात काहीतरी वाईट चाललंय, पण आपल्याला मस्त एकदम आनंद वाटतो त्या गोष्टीचा, त्याला म्हणतात शाडेनफ्रॉइड. शाडेन म्हणजे ॲक्च्युली सफरिंग किंवा काही तुटणे, शाडेन डॅमेज, आणि फ्रॉइड म्हणजे आनंद. सो कोणाच्या आयुष्यात काहीतरी डॅमेजिंग चालू आणि आपण त्या गोष्टीचा आनंद घेतोय, आसुरी आनंद, त्याला म्हणतात आपण शाडेनफ्रॉइड. आता एक लास्ट वर्ड आहे जो आपण एव्हरीडे लाईफमध्ये जर्मन्स यूज करतात, तो म्हणजे फायर आबंड माखन. फायर इज ॲक्च्युअली टू सेलिब्रेट, आबंड इज इव्हनिंग, अँड माखन इज टू डू. फायर आबंड म्हणजे काय की तुम्ही यू आर डन विथ युअर डे, तुम्ही तुमचं काम संपवून आता तुम्ही तुमची इव्हनिंग सेलिब्रेट करणार आहात, त्याला म्हणतात आपण फायर आबंड माखन. तुम्हाला अजून कुठले वर्ड्स माहिती आहेत का जे जर्मनमध्ये असे थोडे वेगळे आहेत? किंवा जर्मन भाषेचं एक वैशिष्ट्य म्हणजे जर्मन भाषेमध्ये लांब लचक वर्ड्स असतात. म्हणजे काय की त्याला आपण कंपाऊंड वर्ड्स म्हणतो, कॉम्पोजिटा, जिथे आपण दोन वर्ड्स एकत्र करून एक लांब लचक शब्द बनवतो. दोन किंवा एक किंवा जास्त, दॅट इज फॉर एक्झाम्पल बटरफ्लाय हा इंग्लिशमध्ये शब्द आहे. तसंच जर्मनमध्ये लांब लचक वर्ड्स खूप असतात. पण काही भाषा इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली. सो जर तुम्ही जर्मन शिकत असाल तर नक्कीच हे वर्ड्स तुम्ही कधी ना कधी ऐकाल. एनिवे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी असे आता भरपूर व्हिडिओज बनवणार आहे, मराठीत बनवणार आहे, इंग्लिशमध्ये तर बनवावेच लागतील. हिंदी बघूयात, थोडी हिंदी येते, सो बघूयात आपण. ओके देन, थँक्यू सो मच आणि बाय.